मित्रांनो, आजचा जमाना हा मोबाईलचा जमाना म्हणून ओळखला जातो. कारण मोबाईल हा अन्न, वस्त्र, निवाऱ्याप्रमाणेच एक आवश्यक गरज बनला आहे. सध्या जो तो मोबाईलचा अतिवापर करतोय आणि या अतिवापरामुळे माणसाला काही फायदे त्यासोबत तोटेसुद्धा होत आहेत. मध्ये एक बातमी खूप व्हायरल झाली होती की एक बाई मोबाईलच्या अतिवापरामुळे आंधळी झाली आहे. पण हे कितपत खरं आहे ते या व्हिडिओमधून आपण बघूयात. मोबाईलचा जसा योग्य वापर केल्यास फायदेशीर आहे, तसेच मोबाईलचा अतिवापर केल्यामुळे माणसाला एक रोग होऊ शकतो. तर या रोगामुळे लोक आंधळे देखील होऊ शकतात. तर काय झालं होतं या हैदराबादमधील महिलेला? कोणता आहे तो रोग आणि कशामुळे होतो? आणि या रोगापासून आपला बचाव कसा करायचा? हे सगळं काही आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर त्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा यूट्यूबवाडी. तर हैदराबादमधील एक प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर आहेत, डॉक्टर सुधीर कुमार. तर त्यांनी या रोगाविषयी ट्विटरवर माहिती दिली होती. ट्विटरवर ते म्हणतात की त्यांच्याकडे एक 30 वर्षांची महिला आली होती, जिला गेल्या 18 महिन्यांपासून डोळ्यांची समस्या होती. म्हणजेच तिला दिसायला कमी झालं होतं. या महिलेने तिच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले. तिने डोळ्यांच्या वेगवेगळ्या टेस्ट पण केल्या, तर त्या सर्व नॉर्मल यायच्या. मग ज्यावेळेस डॉक्टर सुधीर कुमार यांच्याकडे ती महिला आली, त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुमचा दिनक्रम कसा आहे? तर त्या महिलेने सांगितलं की दिवसभरात ती 8 ते 10 तास नुसता फोनवर वेळ घालवत होती, म्हणजेच फोन पाहत होती. आणि रात्री परत लाईट बंद करून अंधारात 2 तास फोन पाहत होती. आणि हेच कारण होतं की त्या महिलेला दृष्टीच्या समस्येला सामोरं जावं लागत होतं. तर मग या रोगाचे नाव काय आहे? तर या रोगाला म्हणतात स्मार्टफोन विजन सिंड्रोम. तुम्हाला वाटत असेल की हा नवीनच काहीतरी रोग आला आहे, पण हा रोग आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. पूर्वीच्या काळात तर या रोगाचे काहीच केसेस नव्हत्या. परंतु नंतर आला कोरोना. तर या कोरोना काळ आल्यापासून लोकांचा मोबाईल बघायचा टायमिंग वाढला. कोरोना काळात लोकांना हाताशी काही काम नसल्याने बराच वेळ मोबाईलवर घालवायचे. आणि मग हळूहळू मोबाईल बघायची सवय ही वाढतच गेली आणि लोकांचा स्क्रीन टाईम देखील वाढत गेला. अगदी कोरोनाच्या काळात सर्व कामे घरूनच केले जायचे. अगदी मुलांचे क्लासेससुद्धा ऑनलाईन होऊ लागले, म्हणजेच सर्व काही मोबाईलवरच. त्यामुळे मोबाईल वापरायचे प्रमाण कोरोना काळात प्रचंड वाढले होते. तर एका सर्वेनुसार 2019मध्ये सरासरी लोक 3.7 तास मोबाईल पाहत होते, तर 2021पर्यंत 4.7 तास इतक्या वेळ मोबाईलवर घालवत होते. आता रोग होण्याची कारणे काय आहेत ते आपण बघूयात. तर याची प्रामुख्याने 3 कारणे आहेत. डोळ्यांमध्ये कोरडेपणा. तर एक सामान्य माणूस 1 मिनिटामध्ये 12 ते 15 वेळा पापण्यांची उघडझाप करत असतो. परंतु जर आपण मोबाईल फोन, लॅपटॉप, टी व्ही किंवा कॉम्प्युटर स्क्रीन बघत असतो, तेव्हा आपल्या पापण्या उघडण्याचा आणि बंद करण्याचा रेट प्रति मिनिट 6 ते 8 वेळा एवढा कमी होतो. त्यामुळे डोळ्यात कोरडेपणा येत असतो. तर दुसरं कारण आहे मोबाईल, लॅपटॉप बघताना चुकीच्या पोजमध्ये बसणे. तर चुकीच्या पोजमध्ये बसल्याने सुद्धा खांदेदुखी, मानदुखी होऊ शकते. त्यामुळे देखील हा आजार होऊ शकतो. तर तिसरं कारण आहे चुकीच्या नंबरचा चष्मा वापरणे. किंवा चष्मा असेल तर त्या नंबरचा चष्मा न वापरणे, त्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो. आता हा आजार ओळखायचा कसा? त्याची लक्षणं काय आहेत हे आपण बघूयात. तर पहिला आहे डोळे कोरडे होणे, दुसरे डोळे लाल होणे, तिसरे डोळ्यात जळजळ होणे आणि चौथे डोळ्यातून पाणी येणे. तर योग्य नंबरचा चष्मा न घातल्याने डोळे आणि डोकेदुखीचा त्रास पण होऊ शकतो. तसंच डोळ्यांनी अंधुक दिसायला लागतं, खांदा आणि मान दुखते, डोळ्यासमोर झिगझॅग लाईन्स किंवा रेषा दिसायला लागतात, किंवा 1-2 मिनिटांसाठी पूर्णपणे दिसायला बंद होतं. आता या आजारापासून वाचायचं कसं ते आपण बघूयात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांना आराम मिळण्यासाठी डॉक्टर सुधीर यांनी सांगितलेला 20-20-20 हा नियम तुम्ही पाळू शकता. तर तुम्हाला जर दिवसातून 4 तासापेक्षा अधिक वेळ मोबाईल, लॅपटॉपवर काम करावे लागत असेल, तर दर 20 मिनिटांनी तुम्ही ब्रेक घेऊ शकता आणि 20 फूट लांब असणाऱ्या वस्तूकडं 20 सेकंदासाठी बघत राहा. ही क्रिया केल्यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि डोळ्यांवरील ताण कमी होऊ शकतो. दुसरे म्हणजे मोबाईल किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनला डोळ्यांपासून लांब ठेवायला पाहिजे. लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांच्या लेवलपासून 4 ते 5 इंच खाली ठेवावी आणि फोन किंवा लॅपटॉपची स्क्रीन डोळ्यांपासून 16 ते 18 इंच लांब ठेवावी. म्हणजेच थोडक्यात एका हाताच्या अंतरावर.
जर दिसायला त्रास होत असेल तर तुम्ही झूम करून देखील पाहू शकता. तिसरा उपाय म्हणजे तुम्ही मोबाईल फोनचा कमीत कमी वापर करा. चौथा उपाय म्हणजे ज्यावेळेस आपण फोन वापरतो त्यावेळेस डार्क मोड किंवा नाईट मोडवर चालवावा. त्याने काय होतं, मोबाईलची बॅटरी देखील कमी वापरली जाते. तसेच घरातील लाईट बंद करून मोबाईल फोन बिलकुल वापरू नये. तर पाचवा आहे, झोपण्याच्या आधी कमीत कमी 2 तास तरी मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करू नये. तर सहावा उपाय, डोळ्यांची सतत उघडझाप करावी. त्याने डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो, ते रिलॅक्स होतात आणि डोळ्यांच्या कोरडे पाण्याची समस्या देखील कमी होते. तसेच AC किंवा कूलरच्या वाऱ्यासमोर डायरेक्ट बसू नये. तर 8वी काळजी आपल्याला अशी घ्यायची की डोळे जास्त कोरडे असतील तर डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप वापरायचा आहे. तर 9वी काळजी आपल्याला अशी घ्यायची की मोबाईलचा ब्राईटनेस एकदम कमी ठेवायचा. तसेच आपल्याला पुरेशी झोप घ्यायची. जे लोक जास्त वेळ स्क्रीन वापरतात त्यांच्या डोळ्यांना जास्त ताण येतो आणि तो कमी करण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. ही चांगली झोपच डोळ्यांचं आरोग्य वाढवते आणि कोरडेपणापासून देखील संरक्षण करते. तसंच जेवढा मोठा डिस्प्ले वापरता येईल तेवढा वापरायचा प्रयत्न करायचा. मोबाईलऐवजी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचा वापर करायचा. तसंच हायड्रेटेड राहायचं. डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी पाणी भरपूर प्यायला हवं, त्यामुळे डोळे कोरडे होणार नाहीत. आता आपण उपचार बघूयात. तर डॉक्टर सुधीर यांनी सांगितल्याप्रमाणे स्क्रीनचा वापर कमीत कमी केल्याने आणि डोळ्यांना आराम दिल्याने डोळे ठीक होऊ शकतात. तर डॉक्टर सुधीर यांनी हैदराबादमधील महिलेचा उपचार करण्यासाठी तिला मोबाईलचा वापर कमी करायला सांगितले होते. त्या महिलेने जसा मोबाईलचा वापर कमी केला तसं त्या महिलेला आठवडाभरातच फरक पडायला सुरुवात झाली आणि 1 महिन्यामध्येच ती महिला पूर्णपणे बरी पण झाली. कोणत्याही प्रकारचे औषध न घेता ती महिला पूर्णपणे बरी झाली. तसेच या आजारामुळे परमनंट व्हिजन लॉस किंवा कायमस्वरूपी आंधळेपणा झालेली अजून कोणतीही नोंद झालेली नाही. परंतु लहान मुलांमध्ये यामुळे मायोपिया म्हणजे चष्मा लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून आले आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील मोबाईलचा कमी वापर करून किंवा सांगितलेल्या उपायांचा वापर करून तुमच्या डोळ्यांची काळजी घेऊ शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.